नमस्कार. शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज घेणं थोडं सोपं आणि स्वस्त व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारची एक खास योजना आहे. आज आपण तीच योजना नेमकी काय आहे आणि कशी काम करते हेच समजून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पीक कर्जावरचं व्याज नक्की कमी होतं तरी कसं? सरकार असं नेमकं काय करतं ज्यामुळे शेतकऱ्यांचा भार हलका होतो? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या योजनेचं मूळ आहे कर्जावर मिळणारी सरकारी सवलत. हो, सरकार थेट मदत करतं. आणि हेच आहे या योजनेचं मुख्य काम. बघा, राज्य सरकारनं ठरवलंय की शेतकऱ्यांना जे अल्पमुदतीचं पीक कर्ज मिळतं ते फक्त 6% व्याजदराने मिळावं. आता बाजारातले दर वेगळे असू शकतात, पण शेतकऱ्यांसाठी मात्र दर असणार फक्त 6%. आणि यासाठी लागणारी आर्थिक मदत सरकार स्वतः करणार आहे. ओके, तर शेतकऱ्यांना कर्ज स्वस्त मिळणार हे तर कळलं. पण ही योजना प्रत्यक्षात चालते कशी? म्हणजे सरकार आणि बँका मिळून हे सगळं कसं मॅनेज करतात? पाहूया. हे बघा, इथे सगळा हिशोब आहे. साधारणपणे केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे बँका शेतकऱ्यांना 60% दराने पीक कर्ज देतात, बरोबर? पण इथेच महाराष्ट्र सरकारची योजना कामी येते. राज्य सरकार या बँकांना सांगतं की नाही, शेतकऱ्यांकडून 60% नाही तर फक्त 6%च व्याज घ्यायचं. मग प्रश्न येतो की उरलेल्या 1%चं काय? तर तो जो 1% आहे ना, त्याचा भार उचलतं आपलं राज्य सरकार. म्हणजे तो 1% सरकार स्वतःच्या तिजोरीतून बँकांना देतं आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचा व्याजाचा भार कमी होतो. हाच आहे या योजनेचा खरा गाभा. ठीक आहे, तर सरकार 1% व्याजाचा भार उचलतं. पण हा फायदा नक्की कोणाला मिळतो? सगळ्यांनाच का? चला बघूया कोण कोण यासाठी पात्र आहे. तर ही सवलत त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे 3 लाख रुपयांपर्यंतचं अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतात. आणि चांगली गोष्ट म्हणजे हे कर्ज कुठून घेतलं आहे याने फरक पडत नाही. म्हणजे राष्ट्रीयकृत बँका असोत, ग्रामीण बँका असोत किंवा खासगी बँका, सगळ्यांनाच ही योजना लागू होते. आणि हो, ही योजना काही आजची नाहीये. याची सुरुवात झाली होती 2006-07 मध्ये. तेव्हा फक्त राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकाच यात होत्या. पण नंतर 2013-14 मध्ये या योजनेचा विस्तार केला गेला आणि खासगी बँकांनाही यात सामावून घेण्यात आलं. यामुळे काय झालं तर जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा फायदा पोहोचला. बरं, ही झाली योजनेची माहिती. पण या वर्षीचं काय? 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सरकारने किती पैसे बाजूला ठेवले आहेत? चला आकड्यांवर एक नजर टाकूया. तर बघा, 2025-26 या वर्षासाठी सरकारने या योजनेकरता तब्बल 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हो, 100 कोटी. या आकड्यावरूनच सरकारसाठी ही योजना किती महत्वाची आहे याचा अंदाज येतो. आता या 100 कोटींचं वाटप कसं झालंय तेही पाहण्यासारखं आहे. यातले साधारण 20.56 कोटी रुपये आधीच दिलेले आहेत आणि आता उरलेले जे आहेत म्हणजे जवळपास 79.44 कोटी रुपये ते देण्यासाठी सुद्धा मंजुरी मिळाली आहे. याचा अर्थ ठरलेले पूर्ण 100 कोटी रुपये यावर्षी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी वापरले जाणार आहेत. तर आपण योजनेचे नियम पाहिले, आकडे पाहिले, पण या सगळ्याचा शेतकऱ्यांसाठी नक्की काय अर्थ होतो? सोप्या भाषेत याचा काय परिणाम होतो? बघा, उद्देश अगदी साधा आणि सरळ आहे. खरीफ आणि रब्बी हंगामाच्या वेळी शेतकऱ्यांवर जो आर्थिक ताण येतो तो कमी करायचा. त्यांना गरजेच्या वेळी जे पीक कर्ज लागतं ते एकतर सहज मिळावं आणि दुसरं म्हणजे ते त्यांना परवडणारं असावं. बस हेच या योजनेचं मुख्य ध्येय आहे. 1% सवलत नक्कीच मोठा दिलासा आहे, यात शंका नाही. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की आजच्या काळात शेतीसमोरील आव्हानं पाहता ही 1% सवलत शेतकऱ्यांसाठी खरंच पुरेशी आहे का? यावर विचार करायला हरकत नाही.